नमस्कार सगळ्यांना, आपलं स्वागत आहे खानदेशी तापी ब्लॉकमध्ये। आज आपण लिलीचा वॉटर लिली प्लांट आहे। आपण एक प्लांट काढून दुसरा टबमध्ये करायचा आहे परत तयार। आता तुम्हाला गायत्री दाखवेल कसा तयार करायचा तो, आणि त्याच्यात फिश पण टाकायची आहे। याच्यामध्ये पण फिश आहे, खाली येते कारण लपलेले असतात प्लांटच्या खाली, ते दिसतात ते पण खाली आहे। आता आपण गायत्री तुम्हाला दाखवेल कसं करायचं ते। हे लिलीचं पॉन्ड आहे, याच्यामध्ये आम्ही छोटे छोटे मासे टाकलेली आहे। आता या लिलीच्या पॉन्डमधून आपल्याला एक लिली दुसऱ्या याच्यात लावायची पॉन्डमध्ये, आणि त्याच्यामध्ये मासे टाकायची, टबमध्ये लावायची नाही। आणि एक प्लांट काढल्यानंतर वाढतं का हे? हां, असे का? हे एक प्लांटचे 3 प्लांट तयार झालेले असे का? चला आता आपण आहे ना कमळचं एक प्लांट काढून घेऊ। हे आता आपण कमळ काढून घेतलंय, एक काढलं ना? एकच लावायचं आपल्याला। याचं आता किती होतील एकचं? याचे 3, आता याच्यात तर एकचे 3 झालेले होते। ते असे खूप होता। बघा किती भारी वाढलेले होते हे मुळ्या आहे ना या मुळे आहे। आता याला नवीन पानं बी फुटत होती। याला जाताना आहे ना पाण्यामध्ये घेऊन जायचं, कारण की हे सुकून जातं उन्हाचं। पाण्यात ठेवून हे आपण मासे घेतलेले दिसत नाही हे बा, हे गप्पी मासे, याच्यात काही रंगीत पण आहे। ही आपण कमळ लावायला कुंडी घेतलेली। या कुंडीमध्ये आपल्याला आहे ना या अशा सरळ जे दगड राहतात ना ते टाकायचे, कारण की इकडून माती गळू शकते पाणी, त्याच्यामुळे पाणी खराब होऊ शकते। बस आता आपल्याला याच्यामध्ये माती टाकायची। ती मी काळी माती घेतलेली, माती मी टाकून घेतली। इतकीच माती घ्यायची आपल्याला। या मातीला आता आपण पाण्यामध्ये भिजायला टाकायचंय। ही जी माती ना आपण घेतलेली, या मातीला आपण 5-10 मिनिटं पाण्यामध्ये भिजू द्यायचं। त्याच्याकडून आहे ना ही अशी जी मुळांची घाण राहते ती निघून जाते, आणि मग ही भिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कमळ लावणार आहे। हे पहा, याच्यामधून आता जशी जशी ती वल्ली वल्ली होत जाईल ना, मधून पाणी येत जाईल। याला दिसतंय का त्याच्यात? ही अशी ठेवून द्यायची आता याच्यामध्ये पाण्यामध्ये। हे बघ, ही जी घाण निघालेली आहे ना, ही सगळी ते मुळांची घाण, जी आपण झाडं लावलेली राहतात जुनी, त्या झाडांची माती राहते ना, ते मुळे हे अशी घाण येते याच्यावरती। हे जे आता हे दगड आहे, हे आम्ही नाशिकवरून जेव्हा फिश आणले होते रंगीत, तेव्हा हे आणलेले होते रंगीत दगड। आणि हे जे दगड दिसत आहे तुम्हाला, हे पहा, हे आपल्या नदीचे दगड आहे, नदीमधून घेऊन आलेलो आहे आम्ही। हे दगड आपण वापरणार आहे। हे जे पाणी आहे आता, हे आपण त्या टबमध्ये टाकणार आहे। त्या टबमध्ये पुरं भरून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते। आता हे दगड जे आहे आपण त्याच्यामध्ये टाकायचं। चला
आता याच्यामध्ये मी कमळचं जे वॉटर लिली आपलं ते तिथं आता आपण लावते, मी तुम्हाला दाखवते. चला, आता ही जी आपली वॉटर लिली आहे हे पहा, ही आता आपल्याला याच्यामध्ये लावायची. जी आपली वॉटर लिली लावून जी झाली ना, हिला घ्यायची आणि अशी पाण्यात ठेवायची. हिच्यावरती पाणी येईल, थांबा. हे पहा, आलं पहा. भरू द्यायचं हिला आपोआप. म्हणजे पाणी आपलं जे चांगलं पाणी राहतं ना, ते जास्त खराब नाही होणार. आता ही जी माती लागलेली आपल्या कुंडीला बाहेरच्या कडेला इथं वरती, तर ती धुवून घ्यायची. म्हणजे दुसरं पॉटमध्ये टाकताना ते खराब नाही होणार. चला, आता आपण हिला टबमध्ये ट्रान्सफर करू. हे पाणी निघून दिलं होता, आणि खाली ते दगड टाकलेले म्हणून पाणी एकदम साफ निघतंय बा, माती पण नाही येणार खाली. आपलं पाणी निघालंय, आता आपण तिथं टबमध्ये ठेवून देऊ. आणि जर व्हिडिओ जर आवडला तुम्हाला लोटसचा, तर मला कमेंट करा. जेव्हा आमच्या लोटसला फ्लावर येईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल ते. किती दिवसात येतं फूल? याला फ्लावरिंग आहे ना 3 महिन्यांनी येते. आता हे आपलं कमळ ठेवून झालं याच्यात. आता मी याच्यामध्ये मासे सोडणार आहे. हे पाहिजे आपले मासे. हे राहतात टेम्परेचर वाढला म्हणजे मरणार नाही ते. 15-1 मिनिटं असंच ठेवायचे. 15 मिनिटं होऊन गेले. आता आपण याच्यात मासे सोडू. याच्यात काही मासे राहून जात आहे डबऱ्यामध्ये. मासे बघू, त्यांना मासे दिसत आहे एकदम भारी. ती नवीन जागा आहे म्हणून ती अशी थोडीशी झाली. वरती येत आहे. त्याच्यामध्ये काही कलरचे पण मासे, काही माशांना पिले होणार आहे परत. पिले पण आहे आपल्याकडं. दाखवायचे का? मग आता मासे दाखवू ना आपण. कुठं आहे? हे पहा, या डब्यात पण मासे आहे, पण हे दिसणार नाही खालीस. याच्यात खूप आहे. इथूनच काढली आहे. अजून माझ्याकडं यांचे जे बेबी आहे ते पण आहे, ते पण दाखवते.
माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हां 100 सबस्क्रायबर करून द्या. त्यांना ना आज पाणी साफ करायचं होतं त्यांचं. हे पहा ना एक झिरमोटी काढून दाखवते तिथून. याच्यात जाडी थोडीशी दुर्लक्ष करा, ती तुटून गेली. ते पाणी इतकं त्यांनी खराब केलेलं आहे ना, आणि मला टाइम पण नाही भेटला, माझ्या परीक्षा चालू होत्या. एखाद्या सापडायला तर पाहिजे. ते पाहिजे माशी एकदम भारी लपलेली कमळच्या पानांच्या खाली. कमळचं पान म्हणजे शेवाळ लागलेली त्याला, तर ते खाता येते. तर